गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दण्डवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगवुद्धारक जगत्पते जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता क्रोध करता स्वामी राज भक्त म्हणते शांत व्हा महाराज भक्त हतबल होता काज मनाबा सोनारीची लागतसे मनाबा सोनारीस करती काम ज्ञानबा तुकाराम घेती नाम मने येथे बोकडीचे काय काम तेव्हा स्वामी गदगदून हसतासे। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग अनंत कोटी प्रणिपात। धन्य आम्ही जन्मालो तव चरणी जय दास आम्ही झालो। सुरुवातीला मला आज असं वाटलं होतं बऱ्यापैकी आज गर्दी कमी असेल, पण आता परमार्थाला रोग लागल्या हे तुमच्या सगळ्यांकडे बघून जरा बरं वाटलं। आजच्या ह्या दिवशी एवढी गर्दी मठात असणे हे आमचं पराकोटीचं भाग्य म्हणतो। आजच्या दिवशी तरी एवढी गर्दी खरं तर वास्तविक पाहता अपेक्षित नव्हती, पण कुठंतरी ज्ञानामृताचा आणि प्रवचनाचा परिणाम येणाऱ्या साधकांवर होतोय हे पाहून आज मला कुठंतरी असं वाटलं की गेली 7 वर्ष आपण महाराजांची या प्रवचन रूपी सेवा करतो ती कुठंतरी कामी आली। असं आहे की आज आपण आषाढी अमावस्या असं म्हणतो, त्याला गदारी अमावस्या असे म्हणतात। पण ही अमावस्या आणि श्रावण आरंभ याच्या अगोदर म्हणजे अमावस्या संपायच्या अगोदर 2 संतांचे पुण्यतिथी होत असते। ते दोन्ही संत तुम्हाला भक्तीचा मार्ग दाखवणार आहेत आणि गंमत अशी आहे की ती आषाढी अमावस्याच्या 2-3 दिवस अगोदरच असते। एक संत श्रेष्ठ नामदेवराया आणि एक संत श्रेष्ठ सावता महाराज या 2 संतांची पुण्यतिथी म्हणजे महाराजा हे दोन्ही संत अशा आहेत, एक देवळात गेल्याशिवाय कधी त्याला राहिलंच नाही, कधी करमलंच नाही आणि एक देवळात कधी गेलाच नाही। बघा दोन्ही टोकाच्या भूमिका दोन्ही संतांच्या संत। एक असे संत आहेत की त्याला देवाशिवाय करमतच नाही, एक असा संत आहे की ज्याला देवाशिवाय करमतच नाही। देव म्हणजे त्याचा प्राण, देव म्हणजे त्याचा विसावा। किंबहुना नामदेवरायाची उपमा जर का द्यायची म्हटलं तर नामदेवरायांना प्रेमाचा आगर असं म्हटलं जातं। इतकं देवावर प्रेम करणारा आणि विशेष सांगू नामदेवराय जर नाही भेटले तर देवाला सुद्धा करमत नव्हतं, एवढं प्रेम देवाचं नामदेवरायावर होतं। हे असे एक संत आहेत
की जे तुम्हाला भक्ती प्रेम शिकवतात, आणि एकाने भक्तीचा मला आपल्या अंतःकरणामध्ये फुलवला. गाव नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण भारतभरातले सगळे भक्त पंढरदीश पांडुरंगाला भेटायला जातात. आणि एकमेव संत असे आहेत की स्वतः विठ्ठल पंढरदीश पांडुरंग अरणला सावता महाराजांची भेट घ्यायला जातो. दोन संतांकडून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक, आपले पंचप्राण देवाशी अर्पण करावे. नामदेवराय म्हणतात खूप प्रेम करा देवावर, तो कधी अंतर ठेवत नाही. देव माझा मी देवाचा. आणि नामाचं महात्म्य नामदेवरायांनी सांगावं, आणि भक्तीचं महात्म्य कर्म हीच भक्ती आहे असं सावता महाराजांनी सांगावं. तसं आमचे मालक सुद्धा नेहमी म्हणायचे, शेत दिलंय पिकवून खा. आमचे मालक नेहमी म्हणायचे, शेत दिलंय पिकवून खा. हे शेतच आहे, शरीर नावाचं एक शेत आहे, आणि त्याला कर्म नावाची शेती करायची, आणि त्यातून फलरूपी भगवंताची आराधना करायची. अशा या संतांचा, दोन्ही संतांचा आदर्श विचार घेऊन आपल्याला आजच्या अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करून, दीप उत्सव करून, आजच्या दिवसात 3 पूजेला अनन्य साधारण महत्व. एक म्हणजे दीपपूजन करावंच लागतं, आणि दुसरं म्हणजे आजच्या या दिवशी जर का आपण कणकीचा दिवा दक्षिणेला पित्रांच्या नावाने जर लावला, तर सगळ्या पित्रांचं ऋणातून मुक्त होतात, आणि तुमचे सगळे पूर्वज सद्गतीला प्राप्त होतात. तो आजचा दिवस. आजच्या दिवशी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा करतात. दोन्हीची एकत्र पूजा करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस, लक्ष्मी आणि दुर्गा. म्हणून आज काय योगा आहे, आज महाराजांच्या टोपीवर जगज्जननी महालक्ष्मी त्या ठिकाणी बसली आज, आणि पलीकडच्या बाजूला दुर्गा भवानी आहे. या दोघींचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी झालं. ही पूजा मानस पूजा आहे, पाहिलं तरी होत असते. अशा 3 पूजा आहेत. पण मुळात असं आहे की ही अमावस्या, याला दीप अमावस्या का म्हणतात हेही माहिती असणं गरजेचं आहे. कुठलाही सण आपला निर्माण होत असताना हिंदू सनातन धर्म संस्कृतीप्रमाणे त्याच्या मागं काहीतरी कथाभाग असतो. आता आम्हाला कथाभाग वगैरे काही माहित नसतं. आषाढी अमावस्या म्हणजे आमच्याकडे जरा वेगळंच वातावरण निर्माण होत असतं. पण बऱ्यापैकी आता वातावरण जरा कमी झालंय, याचा आनंद चांगला आहे. नाहीतर त्या दुकानांना आज रांगा असतात. मंदिराच्या जेवढ्या रांगा असतात तेवढ्या रांगा त्या दुकानांना लागलेल्या असतात. मोठी गंमत आहे या सगळ्या गोष्टीची. एका नगरामध्ये एका राजाची राणी नित्यपूजेमध्ये नित्य सेवा करत असताना देवघरात जेवढे दिवे आहेत त्या दिव्यांची पूजा करायची. ती कशी करायची? रोज दिवे घासायचे स्वच्छ, दिव्यांना त्या ठिकाणी आरास करायचे, दिवे प्रज्वलित करायचे, दिव्यांना नैवेद्य दाखवायचा, आणि नित्यपूजा सेवा तिची अखंड अनेक वर्षापासून दीपपूजा चालू तिची. म्हणजे या अमावस्याला दीप अमावस्या का म्हणतात हे एकदा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. नंतर आपण आजच्या ओवीकडं किमान जाता जाता स्पर्श करू, नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी सांगू. पण पुढच्या गुरुवारी मला अमावस्याचं महत्व सांगून जमणार नाही. म्हणून त्या दिवशी त्याचं महात्म्य आपण ऐकू आणि पुढे प्रवास करू. नित्य त्या राणीचा हा सगळा नित्यसेवा करत असताना तिचा एक नियम होता, आणि तो नियम म्हणजे रोजच्या रोज दिवे घासणे, पुसणे,
दिव्यांची आरास करणे, दिव्यांची पूजा अर्चना करणे, दिव्यांना रोजचा नैवेद्य दाखवणे, हा नित्य उपासना. आणि मग राजेसाहेब देवघरामध्ये यायचे आणि मग नैवेद्य वगैरे अर्पण देवांना सगळ्यांना केला की मग जेवू करायचा, हा त्यांचा नित्य नियम होता. झाला असे एक दिवस राणी सरकारांना अत्यंत प्रचंड भूक लागली आणि दिव्याची पूजा न करता ती जेवायला बसली. त्या कालची राणी, आत्ताच्या राणींचा काही विषयच येत नाही. स्वयंपाक करता करताच निम्म जेवण त्यांचं होतं. राहिलेलं जेवणवर म्हणायचे, अहो किती वेळ लावला तुम्ही, मी सकाळपासून उपाशी आहे. अरे लाका कमालच आहे, शिर्डी दिवसभर चरती तरी खोटं बोलती धडाधडा. त्या आत्ताच्या राण्या नव्हत्या. आणि मग झालं बाबा. आता राजे सरकार जरा थोडेसे चिडले. राजाने विचारलं, नैवेद्य कोणी ग्रहण केला, कोण जेवलं लगेच? म्हणले मला काय माहित नाही, मी तर काही देवाचं नैवेद्याला स्पर्शच केलं नाही. बहुतेक यदा कदाचित हा नैवेद्य उंदराने खाल्ला असावा. एवढं लय भारी आहे बरं का. आपल्यावर काय आलं, भिताड दुसऱ्याच्या अंगावर पाडून मोकळं व्हायचं, त्याच्या जातीचं नाव माणूस. आता ते उंदराने ऐकलं, मला राणी खोटं बोलली, राणीला धडा शिकवला पाहिजे. राणीने हा मोठा अपराध केलाय, मी काही खाल्लंच नाही, मी त्या देवघरात गेलोच नाही. राणी कुशाल म्हणती उंदराने नैवेद्य खाल्ला. मला राणीच्या आता अद्दल घडवणार. बर उंदीर अति हुशार, खरं सांगू मुके जनावरे मुक प्राणी प्रचंड हुशार असतात. दुपारी आपल्या मठाला ज्यांच्या पालखी सोहळ्याला, आपल्या पालखी सोहळ्याला स्वामी महाराजांच्या दिनेश नावाचे एक सदग्रस्त स्वामी भक्त आहेत की त्यांची बैलजोडी आपल्या रथाला असते. तर त्यांनी नवीन बैल खरेदी केली आज. आणि त्याचा मला फोन आला की महाराज म्हणला नवीन जोड खरेदी केली आपल्या या वर्षीच्या रथासाठी. तर माझी अशी इच्छा आहे की त्यांची पूजा मठातच व्हावी, मी घरी नेणार नाही. पहिलं पाऊल मठात लागावं त्या बैलांचं, त्या नंदींचं. तुमच्या हस्ते पूजा करा, मग मी ते नंदीची जोड घरी घेईल. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, श्रद्धा असते एकेकांची. महाराज दुपारची वेळ झाली आणि तो ती बैल जोड घेऊन आला इथं. बैल बाहेरच होते, आत आणली महाराजांच्या दरबारामध्ये. आणि दोन्ही ऋषभाची ही खिल्लार जोड अगदी सर्जराजा, प्रचंड छान, नजर लागण अशी बैल होते. आणि मी पूजा करायला त्यांच्या बशी उभा राहिलो. काय असेल ते असेल, पूजा मी केली आणि मला असं वाटलं अचानक, काही नाही, ही स्वामी महाराजांच्या या पादुका त्या ऋषभांच्या डोक्यावर ठेवल्या पाहिजेत, त्या बैलांच्या डोक्यावर ठेवल्या पाहिजेत. अचानक मला असं काहीतरी जाणवलं की ते जणू महाराजांची इच्छा आहे की अरे बाबा मी आशीर्वाद द्यायला येतोय. आणि माझ्या मुखातून शब्द गेला, चौकदार महाराजांना घेऊन या. आणि भर दुपारच्या मध्यान समयामध्ये महाराज गर्भ गाभारा सोडला मालकांनी आणि बाहेर आले. त्या बैलाच्या डोक्यावर जसं महाराजांच्या पादुका ठेवल्या, महाराज तो बैल ढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं. ही सत्य घटना आहे. तो मालक दिन्या इथे आलाय बघा, ते पोरग काय उभा राहा एक म्हणतो बा, या पोराने आपल्या मठातल्या रथासाठी बैलजोडी घेतलेली. ज्यावेळेस ती बैलांची पूजा झाली, महाराजांच्या चरण पादुका त्याच्या मस्तकाला लागल्या, तो ढसा रडायला लागला. मी त्याला विचारतो, अरे बाबा का रडतोस? पण एक सांगू का, तुझ्या रडण्याचं कारण मात्र मला आज कळलं. तू पराकोटीचा भाग्यवान. अरे जगाच्या मालकाचे पाय तुझ्या डोक्याला लागले, तुझ्यासारखा पराकोटीचा भाग्यवान कोण नाही, असं म्हणायला सुरुवात. मी त्याच्याबरोबर बोलतोय
आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतंय. बैलाला महाराज कळले. इतकं दुपारी त्या क्षणी इतकं भरभरून अगदी अंतकरण भरून आलं. काय या मुख्य जनावरांना किती किती प्रेम आहे यांचं. आता त्याला स्वामी तरी माहिती आहेत का? आपल्या विचाराने जर विचार केला तर काहीच नाही, पण जगाच्या मालकाचे जसं मस्तकावर पाय पडला तसा तो ढसा ढसा रडायला लागला. ही किमया जगाच्या मालकाची, ही किमया आमच्या स्वामी महाराजांच्या चरण कमलाचा प्रसाद आहे की जोर त्याच्या जर का बैलाच्या जर का मुख्या प्राण्याच्या डोक्यावर जर का ते पाऊल जगाच्या मालकाचं लागलं तर त्याचा उद्धार होतो. आपल्यासारख्याचा उद्धार का होणार नाही? म्हणून सेवेलागी सेवक झाला आलो तुमच्या चरणाचे. तसं त्या उंदरावर खोटा आरोप आला, ठीक आहे नाही, खोटा आरोप आला. मग उंदीर म्हणला राणीला अद्दल घडवतो. आता उंदराने काय केलं महाराजा, रात्रीच त्या राणी सरकाराची राणी साहेबांची चोरी घेऊन पळालं आणि परपुरुषाच्या खोलीमध्ये नेऊन ठेवली. सकाळी झाला गोबाट. जे आलं होतं पाहुणं ती मोकार गावलं. राणी सरकारवर आरोप आला. राजे सरकारने त्या क्षणी सांगितलं की तुला या क्षणी महाल सोडावा लागल आणि राज्याचा त्याग करावा लागल. दंड झाला राणीला आणि अनवाणी पायाने ती राणी घराच्या बाहेर पडली. जंगलामध्ये गुंगलं तिकडं तिकडं फिरून आपलं उदरनिर्वाह करायला लागली. काही दिवस झाल्यानंतर आजचा दिवस म्हणजे अमावस्याची रात्र होती. सगळे दिवे एका झाडावर बसलेले होते. ऐका, सगळे दिवे एका झाडावर बसले होते आणि दिव्यांची चर्चा चालली होती की आज तुला काय मिळालं. एक जण म्हटलं मला पुरणपोळी मिळाली, दुसरा म्हटला मला काय, अरे मला म्हणले चुरुमुरं मिळाले, एक म्हटला मला लाडू मिळाले. सगळ्यांचं चाललं होतं पण राजदरबारातल्या दिव्याला मात्र काही मिळालं नव्हतं. तो उपाशीच होता. सगळे दिव्यांनी विचारलं बाबा तुला काय मिळालं, तू तर राजघराण्यातल्या राजाच्या देवघरातला दिवा आहे, तुला काही मिळालं? मला काही नाही. जमाई माऊलीने कधी अपराध केला नव्हता, तिच्याकडून अपराध चुकून झाला, ती गेल्यापासून मी उपाशीच आहे. आणि सगळं बोलणं राजा ऐकत होता. राजाला कळालं आपण फार मोठी घोर चूक केलेली आहे. पुन्हा महाराज त्यांनी संपूर्ण सैनिक राणीच्या शोधात पाठवले. तिला आणलं, मान सन्मानापूर्वक घरात घेतलं, माफी मागितली आणि संसार सुखाचा करायला सुरुवात केली. त्या दिवशी दिव्यांनी सांगितलं, घरात दिवे लावले तिने. अमावस्याच्या दिवशी राणी सरकारने दिवा प्रसन्न झाला आणि दीपक नावाच्या देवताने, अग्निस्वरूप नावाच्या देवताने आशीर्वाद दिला की जो कोणी आजच्या दिवशी दीपपूजन करेल, दिव्याचे पूजन करत, त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. त्याच्या घरातली दरिद्री नाहीशी होईल, त्याच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडेल, त्याच्या घरात अखंड लक्ष्मीच्या नारायणाची कृपा होईल. हा आशीर्वाद आजच्या अमावस्येला दिला. म्हणून आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने दीपपूजन करावं लागतं. आणि दीपपूजनाला आजचा देवघरातले दिवे वेगळे, जे नेहमीची पूजा करतात ते, आणि आजचा एकच दिवा दक्षिणेला लावायचा असतो, तो कणकीचा लावायचा असतो. तो कणकेचा दिवा लावल्यानंतर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते, पूर्वज तुमच्यावर कृपा करतात. हा आजचा इतका पावन पवित्र दिवस येणाऱ्या श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी आज घरामध्ये दिव्यांची आरास केली जाते. तो दिवस म्हणजे आजचा दीप अमावस्या. आता उद्या श्रावण सुरू झाला. आता श्रावण सुरू झाल्यानंतर श्रावणाचं महात्म्य, श्रावण सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, शनिवार असेल, रविवार असेल, प्रत्येक दिवसाचं श्रावणाचं महात्म्य, दिवसाचं वाराचं, एखाद्या प्रत्येक गुरुवारी किमान 2 सोमवार मंगळवारचं
कथा होईल. त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुवारी, मंगळवार, बुधवार, सोमवारला काय महत्व आहे, श्रावणातल्या या वारांना काय महत्व आहे, आपण ते पुढे पाहणार आहे. आजचं प्रवचनाचं फार सुंदर असं ओवी घेतली आहे की महाराजांच्या गुरुलीलामृतातली ही ओवी आहे. क्रोध करता स्वामी राज, क्रोध करता स्वामी राज, भक्त म्हणते शांत व्हा महाराज. भक्त हतबल होता काच, मन्याब्या सोनारीची लागत असे. मन्याबा सोनारीन करती काम, जन्बा तुकाराम घेती नाम. मने येथे बोकडीचे काय काम, तेव्हा स्वामी गदगदून हसता असे. गुरुलीलामृतातला महाराजांचा प्रचंड सुंदर असा दृष्टांत. अनेक महाराजांच्या लीला आपण आतापर्यंत पाहिल्या आणि अशा अनंत लीला अजूनही शिल्लक आहेत की त्या आपण कधी ऐकल्या नाहीत. आणि ह्या लील्याचा आज आपण आरंभ करत असताना एका ब्राह्मणाला 5 मुलं होते आणि 5 मुलांपैकी त्याची 4ही मुलं गतप्राण झाली आणि एकच राहिला, त्याचं नाव मन्याबा. मन्याबा हा नावाचा जो काही मुलगा राहिला, पण दैवगतीने तो पूर्णपणे वेडा झालेला होता. त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळं, पूर्णपणे वेड लागल्यामुळं तो इकडे तिकडे सगळीकडे फिरत असे. त्याला काय खायचं, कुठं राहायचं, काय करावं, काय नाही, काही कळत नसे. कारण वेड्याला धर्मच नाही, वेड्याला आचार नाही, वेड्याला विचार नाही. आणि हे ज्याला नाही त्यालाच वेडा म्हणतात. आणि हा मन्याबाला अक्कलकोटा स्वामी महाराजांच्या दरबारात आणला. महाराजांच्या दरबारात महाराज आणल्यानंतर महाराजांच्या बखरीत खूप सुंदर या 2 गोष्टी. त्याच्यातली एक गोष्ट मला नेहमी आवडते. महाराजांच्या सानिध्यामध्ये सगळे भक्त, रंजले गांजले भक्त, विद्वान, जपी तपी, श्रेष्ठ ज्येष्ठ, अनेक सगळे साधक होते. पण या साधकांमध्ये 2 साधक फार परिचयाचे आणि खूप महत्वाचे आहेत की ज्याच्यामध्ये गोविंदराव एक वेडा आहे आणि मन्याबा नावाचा 2 वेडे बखरीमध्ये आलेले आहेत. त्यातला आपण आज मन्याब्याची गोष्ट बघणार आहे. तर महाराज आपल्या दरबारामध्ये नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी विश्राम करत होते आणि विश्राम करत असताना अनेक साधू संत, स्वामी महाराजांच्या अनेक सेवक महाराजांची सेवा करत होते. बरं, महाराज म्हणजे पूर्ण दत्त अवतारी, बालोत्मत्त पिशाच्य वेशाय महाराजांना म्हटलं जातं. महाराजांचा स्वभाव महाराजांच्या चरित्रातून तुम्हाला असा ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतो की कधी कधी महाराज लहान मुलांगत होता तर लहान मुलांच्यात खेळायला जातात. तर कधी कधी महाराज विद्वानांच्या, शास्त्रींच्या, पंडितांच्या दरबारामध्ये बैठकीमध्ये बसतात आणि वेदांचं ज्ञान सांगतात. तर कधी कधी महाराज देवघरात जातात, मंदिरात जातात, कधी कधी पूजा अर्चना करतात, तर कधी कधी महाराज दर्ग्यामध्ये जाऊन तिथं पूजा करतात. कधी कधी स्वामी महाराज अरण्यात फिरायला जातात, तर कधी कधी महाराज स्मशानभूमीमध्ये स्वच्छंदेने बालक्रीडा करतात. महाराजांचा स्वभाव आणि किंबहुना महाराजांना परिचित करणं इतकं सोपं नव्हतं. महाराजांचा स्वभाव, महाराजांना ओळखणं, स्वामी महाराज म्हणजे कोण हे त्या काळच्या लोकांना कळलं नाही. तुम्ही आम्ही इतक्यात आलेली लोक कसं म्हणू शकतो आम्हाला महाराज कळले? महाराज ब्रह्म आहे, महाराज माया आहे, महाराज पूर्ण ब्रह्मरूप आहेत आणि ब्रह्म कळणं इतकं सोपं नाहीये. ब्रह्म कळणं इतकं सोपं नाहीये. त्याला अनंत परीक्षा द्याव्या लागतात, अनंत गोष्टीला तुम्हाला सामोरं जावं लागतं. इतकं सहजासहजी त्या गोष्टी प्राप्त होत नाही. एक तर मी नेहमी म्हणत असतो सद्गुरूची प्राप्ती, एक तर तुमचं पूर्वकर्माचं प्रचंड कोटी जन्माचं पुण्य पाहिजे, भाग्य पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते सद्गुरूची प्राप्ती होते. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर सद्गुरूची प्राप्ती जर झाली तर त्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहून
ते ब्रह्म जाणून घेण्यासाठी सद्गुरू महाराज अनंत परीक्षा घेतात. त्या परीक्षेला तुम्हा आम्हाला सगळ्यांना सदोदित अखंडित सावधान राहणं गरजेचं असतं. पण या सगळ्या प्रवासामध्ये महाराज मात्र महाराजांचा स्वभाव चरित्रानुसार पाहिला तो बालोत्मत्त पिशाच्य वेशाय. कधी कधी महाराज खूप गोड हसायचे, कधी कधी महाराज एखाद्या छोट्या लेकराबरोबर खेळायचे. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मनात यायचं आमचे स्वामी महाराज म्हणजे परम शांत स्वरूप, भक्ताभिमानी, कनवाळू, कृपाळू. पण एकदा का महाराज चिडले, अरे 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 कोणीच तिथं थांबत नव्हतं. महाराजांचा राग बऱ्याच आता काही मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये महाराजांचा थोडा राग कमी दाखवतात. पण महाराजांचा क्रोध जर चरित्रानुसार बकरीनुसार पाहिला तर काय महाराज एकदा चिडल्यानंतर अरे तांडवच करत असे महाराज. महाराजांनी अचानक महाराजांच्या सेवेमध्ये काही जर गोष्ट कमी पडली किंवा महाराज रागवत उगीच नव्हते, उगीच काहीतरी मनात आणू नका. महाराज कधी रागवायचे माहितीये का? खरं सांगू, महाराज रागवत कधी होते? ज्यावेळेस भक्तांना त्यांच्यापासून दूर केलं जात होतं त्यावेळेस महाराज रागवत होते. महाराज असे विनाकारण रागवत नव्हते. ते का आमच्यासारखे महाराज आहेत का चिडलं की चिडलं? हे असले महाराज काहीच कामाचे नाही. जगाचा मालक आहेत ते. स्नानाला बसले आणि गोविंदगिरी शास्त्री नावाचे पंडित गंगेचं पाणी श्रावण महिन्यात कावड करून जगाच्या मालकाला स्वामी महाराजांना स्नान घालण्यासाठी घेऊन आले. चंदनाच्या पाटावर महाराज सकाळी पहाटे स्नानासाठी बसल्या. स्नान करण्यासाठी बसल्यानंतर त्यांची स्नानाची तयारी करणारे आमचे चोलप्पा महाराज, आमचे सुंदराई साहेब चंदनाचा पाट मांडलेला आहे. जगाचं मालक त्या पाटावर बसलेले आहेत आणि हे दोघं स्नानाची सगळी तयारी केलेली आहे. आणि पाण्याचा तांब्यात जसा सुंदर आईसाहेबांनी उचलला, सुंदरे थांब, अंघोळ घालून नाही दिली. सुंदराबाईला कळलं, म्हणे महाराजा काय झालं? स्नान करून घ्या. तू स्नान मला घालायचं नाही. मग चोलप्पा महाराजांनी मात्र पाण्याचा तांब्या घेतला आणि महाराजांच्या चरणावर पाणी अर्पण करणार. चोया, तू मला स्नान घालायचं नाही. मला स्नान घालण्यासाठी तो माझा भक्त येतो, शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि गोविंदराव शास्त्री कावडीचं पाणी, गंगेचं पाणी घेऊन कावड करून श्रावण महिन्यामध्ये जगाच्या मालकाला जे प्रत्यक्ष भवानी शंकर आहेत अशा रुद्र महादेवा स्वरूप अक्कलकोट स्वामी महाराजांना स्नान घालण्यासाठी कावडीने पाणी घेऊन आला. पण एक सांगू, जसं कावडी त्या घेऊन मठामध्ये पोचला, एका बाजूला सुंदराबाई, दुसऱ्या बाजूला चोलप्पा महाराज आणि बाकीचे काही भक्त मंडळी पाहिले तो जागेवर त्यांनी कावड खाली ठेवली. त्याची ताकदच होईना पुढे पाणी घेऊन जायची. त्याला असं वाटायला लागलं की आपण स्नानासाठी महाराजांच्यासाठी पाणी आणलंय गंगेचं आणि त्यांना स्नान जर नाही घालून आपण दिलं या लोकांनी महाराजांच्या जवळ असणाऱ्यांनी, आपली यात्रा असफल व्हायची. तो थरथर कापायला लागला, दुःखी झाला, मनात प्रचंड दुःख वाटायला लागलं आणि भक्ताच्या मनातलं दुःख जगाच्या मालकाला कळालं. आणि स्वामी महाराज गोविंदराव असं म्हणतात, रे गोविंदराव, या जैनास आणि या बोकडीनीस काय घाबरतो? गंगा गंगा माझ्या डोक्यावर घाल, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि गोविंदरावनी कावडी आणल्या, स्वामी महाराजांच्या चरणावर नमस्कार केला आणि गंगेचं पाणी जगाच्या मालकाच्या अंगावर घातलं, स्नान केले. कशा करता सांगतो, महाराज उगीच रागवत नाही. आणि घटनाच घडली मठामध्ये त्या दिवशी अशी की महाराज प्रचंड क्रोधित झाले. आणि क्रोधित झाल्यानंतर महाराज
त्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं. कोणाच्या तेवढी ताकद नव्हती की आता आपण स्वामींच्या जवळ जाऊन महाराजांना शांत करावं. कोणाच्या तर ताकद नव्हती. प्रत्येक जण काय विचार करायचा, आपण जायचो, महाराज ओरडतील, महाराज रागवलेले, चिडलेले, तिथं गेलं, महाराजांनी काय फेकून आणलं तर काय करणार. असे भक्त आजही आहेत बरं का, आजही आहेत, आजही. फक्त रागावणार तसला कडक पाहिजे. घाबरते, पुढं कोणी सरकार तयार नाही. अरे थरथर कापायला लागले जाग्यावर, पण एक जण सुद्धा, एक शिष्य, एक साधक, एक सेवेकरी महाराजांच्या पुढे जाईना. सरते शेवटी महाराज अर्धा तास इकडून तिकडं, तिकडून इकडं, शिव शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. प्रचंड चिडलेले महाराज, प्रचंड क्रोधानावर झालेला. आता मोठा प्रश्न होता की महाराजांना शांत करायचं कोणी. बरं असं असतंय की आता यातला पुढं जाणारा कोण, सगळ्यांच्या चर्चा चालली. नाही, एक काम करा, कुदळ्यांना पाठवा पुढं. कुदळे जरा शांत माणूस आहे, महाराज त्यांचं चांगले, पाठवा त्यांना. कुदळीने माहिती नको, अमररावना पाठवा. त्याने माहिती मोनीश तिथेला पाठवा. कोणीच यायचं नाही. महाराज चिडत बसल्यात. मला सांगा, तो परब्रह्म आहे, परमात्मा आहे, परमेश्वर आहे, सद्गुरू आहे, गुरुदेव आहे, भगवंत आहे. मग घाबरताय का? प्रश्न काय, घाबरताय का? आणि मग महाराजांनी काय सांगावं तुम्हाला की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. कळतंय महाराज हो, खरं सांगू, जशी तुमची अवस्था आहे ना तशी आमची अवस्था आहे. आमचे सद्गुरू महाराज चिडले, मी फोन करत नाही तर जर फोन आला ना त्यांचा तिकडून, मी तर आत्ता म्हणजे फोन करत नाही शक्यतो, पण त्यांचा जरी फोन आला ना असं माझा हात लट काढतो. आणि कुठेही असलो ना ते बघायलात का मला नाही, पण मी जिथं असेल तिथून उभा राहणार. जे समजा या आसनावर असेल, कुठेही असेल, चटकन उभा राहणार, मान खाली करायचे, पटकन मोबाईलचं बटन दाबायचं आणि तिकडून आवाज येतो, गुरुदेव दत्त, काय करायला तर जेवला तर का नाही, लय दिवस झाला तुम्ही अक्कलकोटा झाला नाही, का जी महाराज नाही घेणार आहे मी. एवढं थरथर आवाज कापतो. आता मलाही प्रश्न हाच पडलाय, सद्गुरु मायेची मूर्ती आहे, सद्गुरु प्रेमाची मूर्ती आहे, सद्गुरु कृपेचा सागर आहे. मग भीती का? मग भीती का? आदराची भीती, प्रेमाची भीती मान्य करतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण कधी कधी ही प्रेमाची, आदराची भीती आपण जर त्या क्षणी आपल्याला असं वाटत असं की आपल्या सद्गुरूंना खूप त्रास होतोय, आपले सद्गुरुदेव खूप स्वतःला त्रास करून घेतात. महाराजांनी या क्रोधामध्ये बाळप्पा महाराज आरतीला आले मध्यान्ह समयी, पंचारतीचं ताट घेऊन, आरती स्वामी राजा. महाराजांनी आरतीचं ताट धुडकावून लावलं. एक जण महाराजांना म्हटला, महाराज किमान जेवण करून घ्या. जेवणाचं अन्नाचं ताट सुद्धा महाराजांनी पुढं सरकवलं, पण एक घास खाल्ला नाही. बरं, महाराज चिडल्यानंतर महाराज किती क्रोध, भयानक क्रोध झाला. क्रोध कशासाठी झालाय, का झालाय? क्रोध करिता स्वामी राज, भक्त म्हणती शांत व्हा महाराज. आता एकाने ठरवलं, सगळी काय म्हणली, आता एकाला बळीचा बकरा करण्यापेक्षा आपण सगळंच आंदोलन एकत्र करू. सगळीच्या सगळी आली काय, आणि महाराजांना प्रार्थना करायला लागली, भक्त म्हणती शांत व्हा महाराज. एवढे सगळेजण आल्यात, एवढे सगळेजण स्वामीजींना विनंती करतात, पण भक्त हतबल होता काज. म्हणजे भक्तांनी एवढी प्रार्थना केली, एवढी विनंती केली, पण महाराज काही शांत व्हायना, अजिबात शांत व्हायना. आता मात्र कमाल झाले. महाराजांना इतका प्रचंड त्रास होत होता.
ही बाळप्पा महाराजांना कळत होता, सोरप्पा महाराजांना कळत होता, बर्वे कारभारेंना कळत होता, श्रीपाद भटांना कळत होता, चौरीची सेवा करणं भुजंगाला माहिती होतं, किंबहुना सुंदराय साहेबांना कळत होतं, शिवबाईला कळत होतं. या सगळ्यांना महाराज त्रागा करून घेतायत, महाराजांना प्रचंड त्रास होतोय, हे सगळ्या भक्तांना कळत होतं. भक्त विनंती करत होते, भक्त सांगत होते, भक्त प्रार्थना करत होते, पण मालक मात्र कधी शांत बसत नव्हते. महाराजांचा क्रोध मात्र अनावर झालेला. मग अशा काळामध्ये, अशा पर्वकाळामध्ये मन्याबा नावाचा एक वेडा तिथं होता, जो वेडा कर्नाटक मूळ गाव त्यांचं, आणि डोक्यावर परिणाम झाला म्हणून अक्कलकोटला त्याच्या परिवाराने त्याला तिथे सोडलं आणि सगळे परिवार निघून गेले आणि तो मात्र तिथंच राहिला महाराजांच्या दरबारात. किती वर्ष राहिला मन्याबा? 12 वर्ष महाराजांच्या सान्निध्यात राहिलेला. 12 वर्ष. एक तप मन्याबा नावाचा एक वेडा स्वामी सेवक स्वामी महाराजांच्या चरणाशी राहिले. सगळी शांत आहेत, महाराज चिडलेले आहेत. आणि तेवढ्यात मन्याबाने काय केलं, एक माकडीन होती, माकडीचं पिलू काय, ती सोनारीचं होतं, ती माकडाचं पिलू सोनारीचं घेतलं आणि मन्याबा माकडाचं पिलू आणि ते सोनारीन महाराजांच्या समोर आले. कुणी गेलं नव्हतं, सगळे माग सरकले, ही दोघं पुढं सरकले आणि काहीच कारण नाही. महाराज चिडलेले प्रचंड आणि ही दोघं नाचायला लागली, गणबात करा, गणबात करा, गणबात करा, गणबात करा. ही जी सुरुवात झाली दोघांची, माकड उड्या मारत इकडून तिकडून, ती सोनारीनबाई नसते, इकडे मन्याबा एवढ्यागत नसतोय, गणबात करा, गणबात करा, गणबात करा, गणबात करा. हे महाराजांनी बघितलं, महाराजांना एवढा आनंद झाला, महाराज गदगदून हसायला लागले, प्रचंड हसायला लागले. एका क्षणात महाराजांचा राग शांत झाला. एका क्षणात महाराजांचा राग शांत झाला. मर्म असा आहे की भगवंत आपल्यावर किती रुसला तर तुम्हाला मला असं वाटत असतं तो रुसलाय, पण खरं सांगू, मत करो चिंता स्वामी या बैठे, ना कभी भगवन मेरे रूठे. माझा भगवंत, माझा देव कधीही रुसत नाही, आणि रुसला तर त्याचं कारण असते, कारण दत्त संप्रदायातले सगळे संत बालोन्मत्त पिशाच्य वेशरूप घेतलेलं असतात. तर तुमची भक्तांची परीक्षा घेण्यासाठी कोण या परीक्षेला उत्तीर्ण होतोय हे पाहण्यासाठी नानाविध प्रकारच्या या अवस्था प्रगट करत असतात. अनेक अवस्था प्रगट करतात, अनेक ज्या अवस्था तुम्ही आम्ही कधी पाहिल्या नाहीत, तुम्ही आम्ही कधी त्या अवस्थांचा विचार केलेला नाही, अशा अवस्था हे साधू संत निर्माण करत असतात. इतकं सोपं नाही महाराज की त्या जगाच्या मालकाची सेवा करणं, इतकं सोपं नाहीये की भगवंताची सेवा करणं, गुरुदेवांची सेवा करणं. या सगळ्यातून एक लक्षात आलं पाहिजे आजच्या या कथा भागातून, तर एक, भगवंत कधीच रुसत नाही, सद्गुरू कधीच रुसत नाही, आणि रुसला तर तो केवळ भक्ताच्या हिताकरता तोही दाखवतो, पण रुसत नाही. कारण प्रत्यक्ष पाहणं वेगळं आणि मनात काही भाव वेगळा ठेवणं, या दोन गोष्टी बऱ्याचशा अंतर आहे. आणि नेमकं आपल्याकडून असं होतं की आपल्याला वाटतं की आता हे लय चिडल्यात महाराज, काय करावं. परवा दिवशी मी बी अचानक, म्हणजे कालच अमावस्या होती, अमावस्या आली की मलाही लहर येते. बरं, मला असा लहर येते की बोलायचं काम नाही, मी महाराजांच्या पुढचं पावले आपलं तर गाव, कारण आम्ही एका वर्गातले येत नाही सगळी. 4चा टायमिंग आहे माझं, 4चा टायमिंग. 40 विद्यार्थी आहेत माझ्याकडं. 6:30 वाजले, चहाच नाही. आता रागवायचं कारण आहे का तसं म्हटलं तर?
काय नाही, कसला राग आला मला महाराज, एवढा भयानक दृष्ट झालो मी. 40 पोरं, एकाकडे बघितलं नाही, पायात चपल्या घातल्या आणि तसाच गेलो निघून. कुठं गेलो माहित नाही. गेलो बोलीसरच्या घाटात, त्या झाडाखाली बसलो, घाटाच्या कॉर्नरला मध्यभागी. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. तासाने म्हणलं, मला कळलं अरे मी बोलीसरच्या घाटात. मी गडबडलो ना, मी आलो कसं काय इथे. क्रोध बालोत्मत्त पिशाच्या विषयी अवस्था सांगतो. झालं बाबा, मी तिथून अमावस्या जशी चढायला लागली तसे मी आलो आणि मी म्हणलं आता नको लय राग करायला, आता लेकरं आपलीच आहे, आपल्या लेकरावर रागून कसं चालत. आणि त्यांच्याशिवाय तर, लेकरांशिवाय तरी मला काय राहावते का. एक सांगू, लेकरांनी किती बी त्रास देऊ द्या, आईला त्रास वाटत नाही, आईला त्रास वाटत नाही. पण बायकोनी थोडा त्रास देऊ द्या, नवऱ्याला लय त्रास होतो, प्रचंड भयानक त्रास होतो. एक तर माहितीये का महाराज, बायको ज्यांना मिळाली कल्याण तुमचं, भाग्यच तुमचं. जे राहिल्या त्यांनी विषय सोडून द्या. पण त्यात सुद्धा ज्यांचं भाग्य चांगलं, कसं माहितीये का, ज्याची बायको चांगली त्याचं भाग्य चांगलं असतं. नुसतं लग्न होऊन भाग्य चांगलं नाही. एकच लग्न झालं नवीनच, मस्तपैकी आपलं साखरपुडा लग्न बिग्न जोरात झालं, गडी लय खुश. एक तर 36चा होता, 36 मध्ये लॉटरी लागली, त्याच्यामुळे तो प्रचंड खुश. पण त्यांनी चौकशी केली नाही, पत्रिका बघितल्या नाही, एक तर लग्न होत नव्हतं. आता 36 झालं म्हटल्याने आता त्यांनी काय केलं, आता विचारच केलाय, डायरेक्ट म्हणला पसंत आहे. आणली वाजवीत 5 लाख रुपयाचं बँड लावून. घरी आली, सत्यनारायणची पूजा झाली, जागरण गोंधळ संपलं. सकाळी पहाटे 4ला लंगर तुटला. जसा का लंगर तुटला आणि गोंधळ झाला तसा गोंधळ सुरूच झाला. दिसायला शांत होते पण असाही अजिबात नव्हती. ही गेलं दुसऱ्या दिवशी लाड म्हणले, होय ऐकलं का मला काय ऐकायच नाही वे, तुझ्या चैनीलाच बदलला डायरेक्ट. अगं तसं नाही ग, म्हटलं चहा हाताने करून प्यायचा. अयो 12 लाख तर गेलं 36 मध्येच. 12 लाख रुपये घालून चहा नाही. महाराज काही बोला, ती बाई सरळ बोलतच नव्हती. मी म्हणला जिजूरला दर्शनाला जाऊ, तुझा तू जा, मला यायचं नाही म्हणजे नाही. काय करावं, कसंही बोला, ती सरळ बोलतच नव्हती. 4-5 वर्षात महाराज लय सहन केलं त्याने बिचाराने, लय. थोडं जरी जेवताना म्हणलं ना, होय ग जरा मीठ कमी पडलं, हात मोडलाय का, घे ना हाताने. आता काय 12 लाख गेले, 36ला लॉटरी लागली. आता अवघड झालं सगळं. लय कटाळलं ती, इतकं कटाळलं. 4-5 वर्षात चांगला गडी मस्त होता, अगदी 57-58 किलोचा. लग्न झाल्यावर तब्येत सुधारते महाराज, पण ह्याची उतरलीच. ही 36वरच आलं. बऱ्याच दिवसांनी 5-6 वर्षांनी त्याचा मित्र भेटला. भारी काम चाललंय, संसार गोड चालला असेल. काय म्हणतात वहिनी, जाळ मध्ये म्हणला त्या बायकोचा. अरे म्हणलं झालं काय, अरे म्हणलं लय वाईट टाकलं, लय त्रास देते ती. म्हणला उजाडलं की तिची कटकट सुरूच आहे, अजिबात ऐकतच नाही. म्हणलं काय खरंच, म्हणलं आता एक म्हणलं तर पर्याय सांगतो. म्हणलं काय, म्हणलं करायचं ना, ती ऐकत नाही ना. ती सरळ बोलत, तू सरळ बोलले की ती उलट वागते ना, तू उलट कर, ती सरळ वाग. बर मित्र चांगला देतात बरं का सल्ला, मित्र चांगला सल्ला देतात. आता मित्राचा सल्ला ऐका, पुढं काय होते बघा. त्याने ऐकलं, आला घरी आला की आता लगेच 2-4 दिवसांनी त्याच्या वडील एक्सपायर झाले होते आणि वडिलांचं श्राद्ध होतं. घरी बसला आपला आईवरून आपल्या टीव्ही पाशी. त्यांनी सुरुवात केली. म्हातारं लय खुडील होतं, गेलं मरून. आता काय वर्ष श्राद्ध मी करतच नसतो. आतून ऐकलं, का मी करणार त्यांचं वर्ष श्राद्ध. आता आईला म्हणलं काम करतय मंत्र काम करतय.
म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. नाही म्हणलं, करायचंच नाही. मी बघते ना, तुम्ही नका करू, माझा सासरा आहे, मी करणारच. त्याला तीच पाहिजे होता. दुसऱ्या दिवशी पहाटे बाई उठून पोळ्या बिल्या करून मस्त पैकी सगळा स्वयंपाक तयार. तुला करायचे तू कर, ब्राह्मण बिमन तसला अजिबात जेवायला बोलायचं नाही घरात, नाही तर मी एका ब्राह्मणाला हानीन. तू काय हात लावतोय ब्राह्मणाला, बघतेच मी ब्राह्मण जेवायला घालणार म्हणजे घालणारच. मंत्र काम करायला लागला. 5 ब्राह्मण आले, बसले पाठ बीट रांगोळी बिंगोळी अगदी उदबत्ती ढोलबीर मस्त पैकी. म्हातारं खुर्चीत आयला पण लसूण भारी मिळाली आपल्याला. जेवायला सुरुवात केली. म्हणली बामणा हलकटे, त्यांना खायला घातलं तर घातलं, रुपये जर दिला ना तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. मी त्यांना पैसे देणार म्हणजे देणारच. ती उलटच काम, काना 500 दिले बामणांना. झालं वर्ष, ब्राह्मण निघून गेले. म्हणले आता एक लय ऐकलं मी तुझं, आता ही जर का वर्ष श्राद्धाचं पिंड उचलायचं आत्ताच्या आत्ता आणि उकिरड पिकून द्यायचं. लागला त्रागा करायला, उलटा मंत्र. बायको म्हणली मी बरं तुला उकरंड्यावर टाकून देईन, ही पिंड मी घेणार आणि नदीतच विसर्जन करणार. वा क्या बात है. मंत्र लईच काम करायला लागला जोरात. म्हणला एक लक्षात घे, तुला न्यायचंय ना, तू नदीत टाक नाही तर उकिरंड्या टाक, पण तू जायचं नाही. म्हणली मी स्वतः 3 पात्रात पिंडदान करणार आणि पाण्यात सोडणार. बायको नदीच्या पात्रात, ह्यो माग काय, ही पाण्यात घुसली. तुला मी सांगतोय पाणी पुढं अजिबात जाऊ नको, इथं सोड म्हाताऱ्याला, इथं सोड. मी ऐकणार नाही, मी पुढं जाणार. बघताय काय पुढं देती सुटला त्यो. वर्ष श्राद्ध झाली कटकट बी. असं नाही ना कोण आपल्या मठात. आता हुशार झाले त्या, की म्हणतील तुमचं तुम्ही बघा, हे आम्ही आता ऐकलंय प्रवचन, आता नाही बाबा आपण जाणार. विनोदाचा भाग सोडा. महाराज जगाच्या मालकाची सेवा करत असताना महाराज एक असे विभूती आहे की त्या विभूतीला समजून घेण्यासाठी अनंत परीक्षा भगवंत आपली घेत जरी असला तरी आपण त्या सगळ्या परीक्षेला सामोरे जाऊन महाराजांच्या चरण सेवेमध्ये निरंतर राहणे हीच खऱ्या अर्थाने स्वामी सेवा आहे. या महाराजांच्या आजच्या दृष्टांत मालिकेमध्ये एक सांगू, मन्याब्याने महाराजांना प्रसन्न केलं. महाराज प्रचंड प्रसन्न झाले आणि मन मोकळ्यापणाने हसले. महाराजांनी त्या मन्याब्या नावाच्या त्या वेड्याला जवळ घेतला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आता ऐका, महाराजांच्या सानिध्यामध्ये इतके सगळे भक्त परिवार आहे, पण एकमेव असा तो वेडा मन्या नावाचा स्वामी सेवक की त्याच्या डोक्यावर स्वामीजींनी हात ठेवला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, कुरवळला आणि त्याला मांडीव घेऊन महाराज त्याचं डोकं, त्या वेड्याचं डोकं मांडीव घेऊन त्याला कुरवळतात आणि महाराज मंत्र म्हणतात. महाराजांच्या मुखातला मंत्र शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. महाराजांनी मंत्र म्हणत असताना त्याच्या डोक्यावरून हात कुरवळत असताना काय त्या मन्याबाला सद्गुरु अक्कलकोट स्वामी महाराजांचा स्पर्श दीक्षा मिळाली. त्याला काय मिळाली? त्याला स्पर्श दीक्षा मिळाली की जी दीक्षा अशी अनेक जवळच्या असून कोणालाच मिळाली नव्हती, त्या वेड्या मन्याब्याला मिळाली. त्या मन्याला सगळं मिळाल्यानंतर काही सांगू, जो मन्या मुका होता, त्याला बोलायला येत नव्हतं, त्याला वाचा फुटली. तो बोलू लागला आणि बोलू लागल्यानंतर महाराज त्याचं बोलणं त्रिवार सत्य व्हावं लागलं. महाराज निघून गेले की हा एकटा मठामध्ये असायचा. मठ झाडलोट करायचा, स्वच्छता करायचा, पाणी आणायचा, पाणी भरून महाराजांच्या जवळ ठेवायचा, महाराजांच्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवायचा, प्रचंड महाराजांची सेवा करायचं. आणि एखादा भक्त जर आला
आणि विचारलं त्यांनी, महाराज कुठे? महाराज आज बाहेर गावी गेल्यात. अरे मी लय लांबून आलो होतो, माझं असं काम होतं, ते माझं काम महाराजांच्या मुखातून जर असा आशीर्वाद मिळाला असता होईल तर मला आनंद वाटला असता. मन्या स्वतः म्हणायचा, ए जा तुझं काम झालं, मालक पाठीशी तुझ्या. आणि तो माणूस गेल्यानंतर त्याचं काम सिद्धीत जायचं. हा म्हणता अक्कलकोटात वाऱ्यासारखी बातमी पसरली, मन्या जर बोलला तर काम झालं. पण एकदा मन्यान जर म्हटलं ना नाही होणार तर नाहीच होणार. काही काही लोक त्याला आमिष द्यायचे, काही फळं आणून द्यायचे, काही लाडू आणून द्यायचे, काही जिलेबी आणून द्यायचे. लोकांना वाटायचं अजून तो वेडा राहिलाय. पण एक सांगू, तो कालही वेडा नव्हता, आजही वेडा नाही. भगवंताच्या सान्निध्यात आला तो कधी शहाणा झाला, तो मायेतून मुक्त झाला, तो ब्रह्म झाला. आणि ब्रह्म झालेला मन्याबा ज्यावेळेस महाराजांनीच काम एखाद्याने विचारलं की मन्या माझं काम होईल का, तर तो माणूस म्हणायचा तू फक्त हो म्हण, माझं हे काम होणारच आहे, तू फक्त हो म्हण. मन्या म्हणायचा नाही होणार. अरे हो म्हण रे, मालक मारतात म्हणायचं, मालक मारतील म्हणायचा. नाही होणार, तुझं काम नाही होणार. मालक मारतील मला, मी नाही हो म्हणणार. मालक मारतील मला, मी नाही हो म्हणणार. असं करायचं, निघून जायचा. हा म्हणता तो वेडा मन्याबा नावाचा स्वामी सेवेकरी 12 वर्ष स्वामींच्या सानिध्यात राहून, महाराजांच्या सेवेत राहून मन्याबा संत झाला. आजही कर्नाटकामध्ये त्याचं मंदिर आहे, त्याची समाधी आहे. मन्याबा नावाच्या स्वामी सेवेकरी. एक सांगू, हे सगळं त्याला कधी मिळालं? स्वामींच्या स्पर्श दीक्षा मिळणं, महाराजांना आनंदित ठेवणं, हे कधी मिळालं माहितीये का तुम्हाला? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळेस महाराज अत्यंत चिडलेले होते त्यावेळेस आजूबाजूचे सगळे सेवेकरी फक्त पाहत होते, कोणी पुढे गेलं नाही. प्रत्येक सेवेकरी सेवा करत असताना काही ना काही त्यांच्या मनामध्ये इच्छा होती, स्वार्थ होता. पण मन्याच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये यत्किंचित सुद्धा स्वार्थ नव्हता. मन्याची भक्ती निस्वार्थ, निष्कलंक, निष्पाप होती. त्याला काहीच नको होतं. त्याच्या घरच्यांनी वेडा म्हणून त्याला सोडून दिला. आणि ज्यावेळेस सगळे सोडतात ना, एक लक्षात घ्या, त्यावेळेस हे जगाचं मालक त्याच्या पाठीमागे उभं राहतात. हा, ज्यावेळेस सगळे सोडतात ना त्यावेळेस हे मालक उभं राहत असतात. आणि त्याच नियमाने, त्या दैव नियमाने जगाच्या मालकाने त्याला स्वीकारलं. मठामध्ये अनेक लोक त्याची चेष्टा करायची, निंदा करायची, मस्करी करायची. कधी कधी त्या मन्याला त्याच मठामध्ये अनेक सेवेकऱ्यांनी हाणलंय, मारलंय, तुडवलंय. पण मन्याने मठ सोडला नाही. मन्याने फक्त एकच म्हणायचं, मालक बघतात सगळं, मालक बघतात सगळं. जोपर्यंत बोलायला येत नव्हतं तोपर्यंत महाराजांचा पलंग होता, त्या पलंगाकडे हात करायचा आणि जो त्याची निंदा करेन, जो मारल त्याला फक्त त्याच्याकडे बघायचा आणि बोट दाखवायचा मालकांच्या पलंगाचं. तो सांगत होता अंतर्मुखाने की मालक बघतात, मालक बघतात. एवढा अपमान, एवढी हाल अपेक्षा मन्याने त्या मठामध्ये महाराजांच्या जवळ असताना उपभोगली. परिणाम, महाराजांची सेवा सोडली नाही. परिणाम, महाराजांना सोडलं नाही. परिणाम, महाराजांची सेवा सोडली नाही. आणि परिणाम, जगाच्या मालकाने त्यांना जवळ घेतलं, स्वतःच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि मन्याब्याच्या डोक्यावर हात फिरवत असताना शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि वेडा मन्या संत झाला. जो मुका होता त्याला वाणी मिळाली
आणि 12 वर्ष जगाच्या मालकाच्या सानिध्यात सेवा करून आजही त्या मन्यागाचं नाव स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये मोठ्या आदराने ती कथा त्या ठिकाणी लिहिली गेली आणि त्याचं आजही अवांत स्वामी भक्तांना त्याचा अभिमान वाटतो. आजही तो मन्यामा तुम्हा आम्हाला एक शिकवतो की महाराजांच्या सानिध्यात आणि सेवेत आला की कुठल्याही प्रकारचा राग, क्रोध, मान, अपमान, काम, क्रोध हे सगळे विकार सोडून द्या आणि फक्त महाराजांची सेवा करा. हा वेडा मन्या तुम्हा आम्हाला हेच सांगतो. आपण जर त्या वेड्या मन्याचं ऐकलं ना तर एक दिवस आपल्यावर सुद्धा स्वामी महाराजांची अशीच कृपा होईल. एक दिवस तो निश्चित येईल. स्वतः जगाचा मालक तुम्हा सगळ्यांना स्वतःच्या मांडीवर भगवंत घेतील आणि कुरवळून त्यांच्या माथीवरून हात फिरवून आपल्या कानावर महाराजांचा अत्यंत गोड मधुर अमृतमय आवाज कानावर पडल. शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. आणि हा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एकच करा, तुम्ही स्वामींचे चिंतन करा. महाराज तुमची चिंता करते. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की